श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्तो तुमचे पुन्हा एकदा स्वामी सेवा चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो. भक्तो दिवाळीमध्ये दिसून येतात हे जीव, तर याचा अर्थ तुम्ही समजून जा, श्री धनलक्ष्मी स्वयं तुमच्या घरामध्ये वास केलेला आहे. भक्तो हे जीव श्री लक्ष्मी मातेचे स्वयं प्रतीक असतात आणि सोबतच देवी देवतांच्या आशीर्वादाचे स्वरूप असतात. जेव्हा हे जीव तुमच्या घरी दिवाळीत दिसून येतात, तुमच्या घराच्या आसपास, घराच्या छतावर येतात किंवा मग दरवाजात येतात, तर याचा स्पष्ट अर्थ तुम्ही समजून जा की साक्षात कुबेरदेव आणि माता राणी श्री धनलक्ष्मी श्री गणरायांसोबत तुमच्या घरामध्ये विराजमान झालेले आहे. भक्तो असे फारच कमी लोकांसोबत घडते, सर्वांच्याच बाबतीत असे घडत नाही. कारण की दिवाळी हा देवी देवतांचा सण असतो. सर्व देवी देवता दिवाळीच्या या पावन पर्वात या भूतलावर विचरण करत असतात आणि खास करून धनाची देवी श्री लक्ष्मीच्या बाबतीत तर असे बोलले जाते की दिवाळीच्या रात्री रोज न चुकता महालक्ष्मी सर्वांच्या घरी दरवाजात जाते. ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात, ज्या घरांमध्ये साफसफाई असते, ज्या घरांच्या दरवाजात चप्पल, बूट, घाण, केरकचरा असत नाही, दरवाजात झाडू ठेवलेली नसते, तसे दरवाजात चामड्यांच्या वस्तू ठेवलेल्या नसतात, तर अशाच घरांमध्ये धनाची देवी श्री महालक्ष्मी प्रवेश करून जाते. त्या घरात आपली स्थायी स्वरूपात वास करू लागते. तसेच या दिवशी ज्या घरांमध्ये तामसिक पदार्थांचा, वस्तूंचा प्रयोग केला जात नाही, त्याही घरात लक्ष्मी प्रसन्नतेने वास करते आणि त्या घराला संपन्न करते. फक्त तुमच्या पूर्ण वर्षभराचा जो पण हिसाब किताब आहे, तुमच्या संपूर्ण व्यवहारांचा, कर्मांचा, तसेच तुमच्या धनासंबंधित जो काही लेखाजोखा आहे, तो या गोष्टीवर निर्भर करतो की दिवाळीच्या दिवशी धनाची देवी श्री लक्ष्मी तुमच्यावर किती प्रसन्न आहे. कारण की धनासंबंधित तुमची जी काही वाढ होत असते, प्रगती होत असते, तुमच्यात जे सुख समृद्धी येते, जे पण ऐश्वर येत असते, हे सर्व काही माता राणीच्या प्रसन्नतेवर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही लक्ष्मींना प्रसन्न करता, तुम्ही हिला मानवता, तेव्हा ती तुम्हाला आपल्या कृपा आशीर्वादाच्या स्वरूपात भेट प्रदान करून जाते, ज्याने तुमच्या घराची तिजोरी भरून राहते. तुमचे घर पूर्ण वर्षभर धनधान्याने भरून राहते. घरामध्ये धन येत राहते. तुमच्या कर्माची जी असलेली कार्य आहेत त्यांचे मार्ग मोकळे होऊ लागतात. तुमच्या मिळकतीच्या, धनसंपत्तीच्या बाबतीत, पैशांच्या संबंधित जी पण शुभकार्य आहेत ती तुमच्यासाठी खोलली जाऊ लागतात. तुमचे जे पण कर्ज आहे, कुठे काही बाहेर अडकलेले पैसे असतील तर त्यांना ते लोक तुम्हाला परतफेड स्वरूपात देण्यास सुरुवात करतात आणि तिथेच तुमच्यावर जे काही कर्जे असतील तर तुम्हालाही त्यातून कर्जमुक्त होण्यास मार्ग सापडून जातात व तुम्ही हळूहळू कर्जमुक्त होऊ लागता. असे तेव्हाच घडू लागते बघतो जेव्हा साक्षात श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आलेली असते, तिचा तुमच्या घरामध्ये वास झालेला असतो. बघतो हिंदू पुराणांमध्ये काही जीव व पशु पक्षींना पूजनीय मानले गेलेले आहे. हे जीव देवी देवतांच्या वाहनाच्या रूपामध्ये श्रेष्ठ मानले जातात. शास्त्रांच्या अनुसार या जीवांचे आपल्या घरी येणे हा एक विशिष्ट प्रकारचा संकेत मानला जातो. यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत. तर यात शास्त्रांच्या अनुसार काही विशिष्ट प्रकारचे जीव हे वातावरणातील उपस्थित असलेल्या काही सकारात्मक ऊर्जेची जाणीव करून घेऊ शकतात आणि त्याच सकारात्मक ऊर्जेचा पाठलाग करत ते विविध ठिकाणांच्या स्थानी जातात. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपले मन जसे प्रसन्नचित्त होऊन जाते, अगदी अशाच प्रकारे या जीवांना सुद्धा सकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणांच्या जागी पोहोचल्याने प्रसन्न वाटते. आणि हेच कारण आहे की ते अशाच घरांमध्ये जातात जेथील वातावरण शुद्ध आणि पवित्र असे. आणि त्यामुळेच बघतो वास्तुशास्त्रामध्ये असे सांगण्यात येते की घराला नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवले पाहिजे. या तर मग बघतो आता हे जाणून घेऊयात की ते असे कोणते जीव आहे ज्यांच्या तुमच्या घरात व घराच्या आसपास येण्याने, त्यांचे तुम्हाला दर्शन मात्र होण्याने तुम्हाला ते हे संकेत देतात की स्वयं श्री महालक्ष्मी श्री कुबेरदेव आपल्या कृपाशीर्वादाने तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात वास करून आहे. तर बघतो असे ते कोणते जीव आहेत तर पहा. यात पहिला जीव आहे ते म्हणजे आपली गौमाता, आपली गाय. जर तुमच्या घरामध्ये दिवाळीच्या दिवसात सकाळी सकाळी गायीचे आगमन होते, तुमच्या घराच्या दरवाजात गाय येते, तर समजून जा की साक्षात श्री महालक्ष्मी तुमच्या दरवाजात आलेली आहे. बघतो गायीमध्ये समस्त देवी देवतांचा वास असल्याचे आपल्या हिंदू सनातनी धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले आहे. आणि दिवाळीचे हे जे महापर्व आहे हे एक असे पावन महापर्व आहे ज्या महापर्वात सर्व देवी देवता या भूतलावर वास करण्यासाठी येतात. आणि ज्या घरांमध्ये भगवद्गीतेचा पाठ केला जातो, रामायण, श्री गुरुचरित्र, श्री सुक्त स्तोत्र, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री हनुमान चालीसा यांसारख्या पवित्र ग्रंथांचे व स्तोत्रांचे वाचन पठण केले जाते, मंत्र जप केला जातो, भगवंतांचे गुणगान होते, पूजापाठ होते, त्या घरांमध्ये दैवीय शक्ती वास करतात. तर मग अशामध्ये दिवाळीच्या या पावन पर्वात तुमच्या घरी गायीचे आगमन होते, तर तुम्ही समजून जा की तुमच्या घरी दैवीय शक्ती येत आहे. तुम्ही शुद्ध अंतःकरणापासून गायीला गुळासोबत चपाती भाकरी भरवा, तिचा मान सन्मान करा, तिला टिळा लावा, त्याचसोबत तिच्यावर अक्षता अर्पण करा, तिला मोलीच्या कलाव्याचा लाल पिवळा धागा बांधा, तिला ओवाळून तिची आरती करा
आणि तिच्या समोर पूर्ण श्रद्धा भावनेने नतमस्तक होऊन तिचा आशीर्वाद ग्रहण करा, कारण या क्षणी समस्त देवी देवता श्री लक्ष्मी मातेसोबत तुमच्या घरी आलेले आहेत हे सुद्धा तुमच्या ध्यानात असू द्या। जी व्यक्ती दिवाळीच्या पावन पर्वात गायीची पूजा करते त्या घरात सुख समृद्धी, धनधान्य, सुख शांती नांदते। त्या घराचे पितृदेव कुळदेवता सदैव प्रसन्न राहतात। बघतो तुमच्या पितरांची जी देवता असते ती ही गायीमध्येच वास करते। म्हणून बघतो जर तुम्हाला अशी संधी प्राप्त होते तर आवर्जून तुम्ही गायीची पूजा या दिवाळीच्या विशेष पावन पर्वात अवश्य करा आणि पूर्ण वर्षभर सर्व देवी देवता, पितृदेवता, कुळदेव व कुळदेवी यांचा तुमच्या पाठीशी सदैव आशीर्वाद राहण्याचा आशीष प्राप्त करून घ्या। बघतो आता दुसरा जो जीव आहे तो एक पक्षी आहे, तो म्हणजे घुबड। जर तुम्हाला दिवाळीच्या पावन पर्वात रात्रीच्या वेळी घुबड दिसून येते तर हे घुबड श्री लक्ष्मी मातेचे वाहन आहे। एका शास्त्रीय कथेच्या अनुसार बोलले जाते की ज्यावेळी श्री लक्ष्मी आपल्या वाहनाची निवड करत होती तेव्हा सर्व पशुपक्षी प्राणी एकत्र येऊन जमा झालेले होते। तेव्हा श्री लक्ष्मीने एक वेळ अशी निश्चित केली होती की मी रात्रीच्या कोणत्याही वेळेत पुन्हा माघारी येईन आणि जो पण मला सर्वात प्रथम दिसेल त्यालाच मी माझे वाहन बनवेन। हे ऐकल्यानंतर सर्व जमा झालेल्या पशुपक्षी प्राण्यांच्या मनामध्ये ही शंका निर्माण झाली की श्री लक्ष्मी आपल्यापैकी कोणाची तिच्या इच्छेनुसार निवड करे, परंतु ते कोण असेल हे मात्र निश्चित नाही। म्हणून सर्व पशुपक्षी माता राणी श्री लक्ष्मी येण्याची वाट पाहत बसलेले होते। रात्रीचा बराच कालावधी निघून गेला। बघता बघता सर्वजण कंटाळून गेले। झोप येऊ लागल्याने वैतागून झोपण्यास आपापल्या स्थानी निघून गेले, परंतु केवळ घुबडच तेथे श्री लक्ष्मी माता परत येईपर्यंत आतुरतेने डोळे लावून वाट पाहत बसलेले होते। लक्ष्मी परत येताच तिला फक्त घुबडच तिची वाट पाहत असल्याचे दिसून आले। हे पाहून श्री लक्ष्मी त्याच्यावर अत्यंत प्रसन्न झाली आणि तिने लागलीच वेळ न दवडता त्या घुबडाला आपले वाहन बनवले। आणि म्हणूनच बघतो बोलले असे जाते की पहाटे व सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळी कधी झोपून राहू नये, कारण माता राणी लक्ष्मी घुबडावर बसून या भूतलावर घरांमध्ये विचरण करत असते। त्यामुळे जर तुम्हाला घुबड दिसून येते आणि हे खास करून दिवाळीच्या दिवसांमध्ये दिसून येते तर हे अत्यंत दुर्लभ मानले आहे। आणि जर तुमच्यासोबत असे घडून येते तर याचा अर्थ हा आहे की त्या घरात त्या व्यक्तीच्या जीवनकाळात आता साक्षात श्री लक्ष्मीचा वास असून लक्ष्मी तुमच्या घरी आलेली आहे। तिच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर व तुमच्या घर परिवारावर होत आहे। बघतो तिसरा जीव आहे कावळा। तसे तर कावळा हा पितरांचा प्रतीक असतो, पण बोलले असे जाते की दिवाळीच्या दिवसात ज्या घरावर कावळा येऊन बसतो त्या घरात दैविक शक्तींनी आपला वास केलेला आहे। आणि ज्या घराचे पितृ बंधनात आहे, ज्या घरांवर पितरांचा दोष असे आणि अशातच भर दिवाळीच्या दिवसात तुमच्या घरावर अथवा बाल्कनीत कावळा येऊन बसतो तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या पितरांचे जे बंधन आहे ते आता सुटलेले आहे। आता त्यांची तुमच्यावर कृपा झालेली आहे, तुमच्या घरावर त्यांचा आशीर्वाद आहे। बघतो दिवाळीच्या पर्वात सर्व देवी देवता, पितृदेवता, भूत प्रेत शक्ती हे सर्व स्वतंत्र असतात। या दिवसात कोणतीही वाईट शक्तीची क्रिया कार्य करू शकत नाही, कोणतेच बंधन यांना बांधू शकत नसते। बाकीच्या दिवसात हे सर्वजण बंधनात येऊ शकतात, अडकू शकतात। आणि म्हणूनच बघतो दिवाळीचे हे जे महापर्व असते ते खूपच महत्वपूर्ण पावन पर्व असते आणि हे खास करून त्यांच्यासाठी महत्वाचे आहे जे की पूजापाठ करतात, साधना करतात, भक्ती व मंत्र जप करतात। आणि त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आवडत्या देवी देवतांच्या मंत्रात सिद्ध करू इच्छिताय तर या पावन महापर्वात करू शकता आणि ही मंत्रे अगदी निश्चितपणे सिद्धही होतात। बघतो यात तीळ मात्रही शंका नाही। आता चौथा जीव आहे चिचुंदर। बघतो चिचुंदरचे घरात असणे खूप शुभ असते। वास्तू आणि ज्योतिषाच्या अनुसार ज्या घरामध्ये चिचुंदर अस्तित्वात असते तिथे श्री लक्ष्मीचा वास असतो। त्यासोबत चिचुंदर जर कोणा व्यक्तीच्या चारही बाजूंनी गोल फिरते तर समजून जा की त्या व्यक्तीस खूपच लवकर फारच मोठा आता फायदा प्राप्त होणार आहे। जर दिवाळीच्या दिवसात रात्रीच्या वेळी कोणास चिचुंदर दिसून येते तर त्या व्यक्तीचे नशीब उघडणे हे मात्र आता निश्चित आहे। त्या व्यक्तीस आकस्मिक धन व पैसा आणि खूपच उन्नती प्राप्त होते। आणि जर हे चिचुंदर घराच्या चारही बाजूंनी एखादी गोल फेरी मारते तर त्या घराची विपत्ती टळली जाते आणि कित्येक परेशानींच्या बाधाही समाप्त होऊन जातात। बघतो पाचवा जीव आहे फुलपाखरू। फुलपाखरूच्या घरामध्ये प्रवेश करून जाणे ही सौभाग्याची बाब आहे आणि हा एक फारच शुभदायी संकेत मानला जातो। याचे तात्पर्य हे आहे की तुम्हाला फारच लवकर काही शुभदायी बातमीची प्राप्ती होणारी आहे। फुलपाखरूच्या घरात वारंवार दिसून येण्यास खूपच शुभदायी घटनेचा संकेत मानला गेलेला आहे। ही फुलपाखरे खूपच रंगीबेरंगी असतात। हे तुमच्या घरामध्ये खुशी व जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट करण्यासाठी येत असतात। त्यामुळे चुकून सुद्धा या जीवास तुम्ही कधी नुकसान पोहोचवू नये असे शास्त्रात वर्णन आहे। हे फुलपाखरू जेवढे सुंदर असेल तेवढीच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी व खुशी येत राहतात। बघतो पुढील सहावा जीव आहे भोवरा।
घरामध्ये काळ्या रंगाच्या भोवरा येणे हा एक शुभ संकेत आहे. तुम्हाला फारच लवकर विवाहाच्या संबंधित जोडली असलेली काही शुभ बातमीची प्राप्ती होऊ शकते. बघतो या भोवऱ्यास तुम्ही कधी चुकूनही मारता कामा नये, कारण की हा तुमच्या वाईट वेळेच्या समाप्तीचा संकेत घेऊन तुमच्या घरी आलेला आहे. भोवरा घरात आल्यानंतर पुढील कालावधीत तुमच्या जीवनामध्ये चांगल्या वेळेची सुरुवात होऊ शकते. बघतो पुढील 7वा जीव आहे विंचू. बघतो असे बोलले जाते की स्वप्नामध्ये विंचू दिसून येतो तर समजून जा तुमच्यावर काही संकट येणार आहे. ज्या घरामध्ये विंचू आपली शेपटी वर्तुळाकार मोडून घराच्या बाहेर जाताना दिसून येतो तर समजून गेले पाहिजे की त्या घरातून लक्ष्मी जाणारी आहे. परंतु तिथेच पिवळ्या रंगाचा विंचू हा मायेचा प्रतीक आहे आणि असा विंचू घरात आढळून येतो तर त्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते. बघतो 8वा जीव आहे मुंग्या. जर तुमच्या घरामध्ये काळ्या रंगाच्या मुंग्या आढळून येतात तर तुम्ही खुश होऊन जा. खरे तर असे मानले जाते की असे झाल्याने भविष्यामध्ये तुमच्या सुख शांतीमध्ये वाढ होणारी आहे आणि तिथेच या काळ्या मुंग्यांना तुमच्या घरातील व तुमच्यावरील वैभव ऐश्वर्याशी जोडले जाते. काळ्या मुंग्यांना खायला घालणे हे खूपच शुभदायी असते. जर तांदूळ भरलेल्या डब्यातून काळ्या रंगाच्या मुंग्या निघतात तर हा शुभ संकेत असतो. काही दिवसांमध्ये तुमच्याकडे साठवलेल्या धनामध्ये आता बरीच वाढ होत जाणारी आहे. व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारणारी आहे. काळ्या मुंग्या भौतिक वस्तूंच्या सुखासाठी फारच शुभदायी असतात. बघतो 9वा जीव आहे गोगलगाय. शास्त्रांच्या अनुसार घरामध्ये अचानक गोगलगायीचे दिसून येणे किंवा घराच्या भिंतीवर फिरत असल्याचे दिसून येणं शुभ संकेत समजला पाहिजे. तुम्हाला आता कोणत्या तरी मोठ्या कार्यांच्या कामात फारच मोठे सफलतेचे यश प्राप्त होऊ शकते. तर बघतो अशा प्रकारे या जीवांचे दिवाळीच्या पावन पर्वाच्या दिवसात आपल्या घरात दिसून येण्याने हे शुभ संकेत मिळतात, जे की तुमच्या घरात श्री लक्ष्मीचा वास झालेला असल्याचे स्पष्टपणे दर्शवतात. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.